की आपल्यासाठी खुर्च्या आम्ही मांडून ठेवल्यात. आपण खुर्शीत आसनस्थ व्हायचं आहे. मुर्दा मास्टर संघ, अभिनंदन मुर्दा मास्टर संघ. आज तुम्ही तिसरं बक्षीस घेतलं, पुढच्या वेळी नक्कीच पहिलं बक्षीस जिंका. तुम्हाला शुभेच्छा. आपल्यामध्ये कोण कोण अनुभव मक्षी बघू आपण जायल्यावर बघू त्याचं आता करायलाच लागेल. नंतर बक्षीस देताना त्या अगोदरच करावं लागेल ना. कोण आणलं बोललं नाही का ना. सगळं दोन्ही संघाने बसून घ्यायचं आहे, ग्रामस्थांनी बसून घ्यायचं आहे. पाहुणे मंडळी सर्वांनी बसून घ्यायचं. आपल्यासाठी खुर्च्या मांडून ठेवलेल्या आहेत, सर्वांनी आसनस्थ व्हायचं आहे. आत्ता विजय संघ ठरला आहे बोरवा मास्टर संघ. चला उमेदमान संघ या, बसा. ग्रामस्थांनी यायचं, पावडे मंडळी यायचं आहे सर्वांनी. आता आपल्याला फायनल सामना सुद्धा बघायचा आहे, न्यूझीलंड आणि इंडिया. इथे प्रोजेक्टर लावणार आहोत, कोणी जाऊ नका. सगळ्याची सोय आहे, फक्त खाण्याची, फक्त खाणं आहे. हा, भावाची सोय करेल तुमची, ती पण व्यवस्था भाऊजी करेल, काय घाबरू नका. भाऊजी जाम खुश असते तुम्ही जिंकल्यावर. दोन्ही पंचांनी व्यासपीठावर यायचं आहे. महेंद्र शिंदे, गुणेश पाटील. आजच्या या बक्षीस समारंभासाठी आम्हाला लाभलेले आहेत सन्माननीय वसई विरार शहर महानगरपालिकेचे नगरसेवक सन्माननीय श्री प्रकाश रॉड्रिक साहेब, नगरसेविका श्रीमती प्रमिलाताई पाटील, नगरसेवक अजय रॉड्रिक साहेब आणि आमचे कार्याध्यक्ष सचिन घरत साहेब उपस्थित आहेत. हरिचंद्र महादेव पाटील. मी या सर्वांना दोन्ही पंचाला विनंती करतो यायचं आहे. मी आमच्या उमेदमान आगरी मास्टरच्या सदस्यांना विनंती करतोय की आपण जे काही सहकार्य केलं आहे ते सहकार्य आमच्या लक्षात आहे. आता वेळ नाही, नाही तर तुमच्यासोबत आम्ही सत्कार समारंभ केला असता, तर समजून घ्या. कारण आता बक्षिसाला उशीर झालेला आहे आणि मॅच सुद्धा बघायचा आहे. तर तुमचा कार्यक्रम आपण नंतर करूया. ज्याने ज्याने आम्हाला सहकार्य केले त्यांचं सर्वांचा आम्ही ऋणी आहोत. शब्द सुमना तुमचा आम्ही आभार मानतोय. कोणी राग रुसवा करू नका प्लीज. ओके. वैभव पाटील कुठे असतील? वैभव विजय पाटील यायचं आहे. श्री वैभव विजय पाटील, दोन्ही पंचांनी लवकर यायचं आहे. गुणेश पाटील, धनंजय मनोहर पाटील या. धनंजय मनोहर पाटील. दोन दिवसापासून आम्हाला वेळात वेळ काढून या मैदानावर हजर राहिले आमचे सर्वांचे लाडके. जेव्हापासून मास्टर क्रिकेट सुरू होतं तेव्हापासून आम्हाला उद्घाटन म्हणून पावले लागतात आणि बक्षिसामध्ये पावले लागतात ते आमचे सन्मान्य माननीय नगरसेवक प्रकाश रॉड्रिक साहेब. तुमचा खूप खूप आम्ही स्वागत करतोय, तुम्हाला सन्मानित करतोय. मी अध्यक्ष दिनेश पाटील साहेबांना विनंती करतोय रॉड्रिक साहेबांचा आपण सन्मान करावा. अजय रॉड्रिक्स नवनिर्वाचित नगरसेवक वसई विरार शहर महानगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक आहेत. त्यांचा सन्मान करण्यासाठी मी दिनेश पाटील विनंती करतोय.
नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती प्रमिळाताई पाटील यांचा सन्मान करण्यासाठी मी या ललिता पाटील आपल्या नगरसेविका आहेत, आपल्या वार्डच्या श्रीमती प्रमिळाताई पाटील यांना सन्मानित करण्यासाठी मी ललिता पाटील यांना विनंती करतोय की त्यांचा आपण सन्मान सत्कार करावा. जागतिक महिला दिनाचं ते बक्षीस सुद्धा दिलं. आणि नेहमीच आम्हाला मोलाची साथ देणारे, नेहमीच सामाजिक कार्यात कुठल्याही कार्यात पुढाकार घेऊन आम्हाला मार्गदर्शन करणारे आमच्या उमेदमान आगरी मास्टर सामाजिक संस्थेचे कार्याध्यक्ष सन्माननीय सचिन घरत यांचासुद्धा आम्ही सन्मानित करीत आहोत. मी पूर्वेश घरत यांना विनंती करतोय की आपण सचिन घरत साहेबांना सन्मानित करावं. महेंद्र सिंह साहेब या स्टेजवर या. भरतराव साहेब झालं का आपलं? ओके. सन्मान केले जाते आमचे कार्याध्यक्ष सन्माननीय सचिन घरत साहेब. तर आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेअंतर्गत उमेदमान आगरी मास्टर्स क्रीडा व सामाजिक संस्था आयोजित कैलासवासी विजय आत्माराम पाटील व कैलासवासी हरीश रामचंद्र मास्टर चषक यांच्या स्मरणार्थही आपण टुर्नामेंट आयोजित केली होती. आणि या सामन्याचा विजेता ठरला आहे तो म्हणजे RK मोरा मास्टर संघ आणि उपविजेता ठरला आहे तो म्हणजे उमेदमान आगरी मास्टर्स क्रीडा व सामाजिक संस्था. तत्पूर्वी आमच्या या संस्थेचा आढावा मी दिनेश पाटील यांना घेण्याची विनंती करतोय की आपण आपला या संस्थेचा आढावा लोकांसमोर मांडावा. धन्यवाद. विजेता संघ म्हणजे माझ्या सासरवाडीचा संघ RK मोरवा, खूप खूप अभिनंदन तुमचं. आणि उपविजेता संघ म्हणजे माझा स्वतःचा संघ, तुमचं सुद्धा खूप खूप अभिनंदन. आज खूप बरं वाटते. RK मोरवा संघ जिंकला. बायको खुश असेल, माझी बायको खुश असेल, मी थोडासा नाराज असेल, पण काय बायकोच्या पुढे जाऊ शकत नाही. एकदा आज जागतिक महिला दिन आहे 8 मार्च, त्यांच्या पुढे जाऊनच फायदा नाही. घराभांडी घासायला आता लागतीलच मला, त्यात काही शंका नाही. चला जाऊ दे. तर उमेदमान आगरी मास्टर्स क्रीडा व सामाजिक संस्थेची ही टुर्नामेंट यशस्वी पार पाडली. उमेदमान आगरी मास्टर क्रीडा व सामाजिक संस्थेच्या सर्व पदाधिकारी सदस्यांनी जी काय मेहनत घेतली ती मेहनत अप्रतिम अप्रतिम अप्रतिम. लाखो जणांजोगे हा कार्यक्रम यशस्वी केला. आणि कर्मसंयोगाने तुम्ही बघत असाल उमेदमान आगरी मास्टर्स क्रीडा सामाजिक संस्थेची टुर्नामेंट लवकरच होते. का होते तर प्रत्येक संघ, येणारे 16 संघ आम्हाला सहकार्य करतात. ते सहकार्य होते बघा. प्रत्येक रात्र होते, उमेदमानमध्ये रात्र होत नाही, कारण आमचे पाहुणे आम्हाला लवकर पाठवायचं असते. व्यासपीठावर पण आमचे पाहुणे बसले, त्यांचं पण आम्हाला बघायचं असते. खरोखरच रॉड्रिक साहेब, तुम्हाला सांगतो हे मैदान आमच्या उमेदमान गावासाठी उपलब्ध आहे. अजून या मैदानाचा काय पालट कसा होईल, तुम्ही आम्हाला असं कसं सहकार्य कराल, याच्यासाठी आम्ही इच्छुक आहोत. सहकार्य करा आम्हाला. या मैदानाची आम्हाला जूनपर्यंत व्यवस्थित डागडुजी करता येईल. जर महानगरपालिकेतर्फे आम्हाला जर डागडुजी करता आली तर तुम्ही आम्हाला सहकार्य करा. पण तुम्ही सांगू नका की महानगरपालिकेकडे हँडओव्हर करा. तुम्हाला माहित आहे का ते, तुम्हाला माहित आहे का ते, कारण महानगरपालिकेकडे जर मैदान दिलं तर आम्ही बाढोत्र्यासारखं रेणार येंगाल ना, आम्हाला बाढोत्री रेणं पसंत पडणार नाही. बरोबर बोलतो ना साहेब, तुम्ही सुद्धा स्थानिकान. प्रत्येक स्थानिक गावांकडे एक मैदान असायला पाहिजे. कारण आता धावपळीचे युगन तुम्ही बघितलं असेल की मोबाईलकडे मुलं वळले आहेत, मैदानी खेळ कमी झालेत. एक उमेदमान गाव असं आहे की पंचक्रोशीत उमेदमान गावाने एक मैदान मोठं आहे. हे मैदान जपायला पाहिजे. आपण आपली संस्कृती जपायला पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो आम्ही आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेमध्ये 23 गाव खेळतो. 23 गावांचं हे तुम्ही बघा, फिटनेस बघा, कोण 50, 55, 57, 60, 65 पण खेळाडू यांच्यामध्ये आहे. फिटनेसमध्ये आहेत. खरोखर बरं वाटते. तुमच्या माहितीसाठी सांगतो, हे 16 संघ दर रविवारी जातात खेळायला. फक्त आमचं काय असते, बक्षीस 2 देतो आणि चहा पाणी नाश्ता बस, आणि आमची प्रेमाची आपुलकीची हाक. बरोबर ना मित्रांनो? खरोखरच मोरो मास्टर तुमचं खूप खूप अभिनंदन करतो साहेब.
ह्या क्रिकेटच्या माध्यमातून तुम्ही पण आला तर प्रमिलाताई होत्या ही ॲम्ब्युलन्स बघा आमची उभी आहे. आज 4 वर्ष झाली ही ॲम्ब्युलन्सची सेवा आम्ही विनामूल्य देत आहोत. त्यावेळी तुमचे शब्द आमच्या कानावर अजूनही घुमतात मानकर साहेबांचे पण. अरे ॲम्ब्युलन्स घेताय तुम्ही, तुम्हाला माहिती आहे का कशी चालवाल, काय कराल? हे चांगले शब्द होते आमच्यासाठी, कारण मानकर साहेबांचा अनुभव बोलत होता तो. कारण ॲम्ब्युलन्स बऱ्याच लोकांनी घेतल्यानंतर पडल्या तशाच धुलखात पडल्या, त्याचं डागडुजी नाही, काही नाही, काही नाही. पण आम्ही सचिन गरज साहेब, आमचे कार्याध्यक्ष भरत पाटील सहकारी आणि हे समोर बसलेले माझे मित्र, आमचे सगळे सहकारी यांच्या प्रयत्नाने आणि यांच्या सहयोगाने आज आमची ॲम्ब्युलन्सची सेवा अहोरात्र चालू आहे. अहोरात्र आम्हाला जर कोणाचा फोन आला, एक तर मला फोन येतोय किंवा सचिन घरत यांना फोन येतोय, अहोरात्र आम्ही सेवा देतोय त्याची विनामूल्य उमेदमान गावासाठी. जर लांबचंच असेल तर फक्त आम्ही पेट्रोल चार्ज घेतो आणि ड्रायव्हरचे घेतो, कारण त्याशिवाय चालणारच नाही. फुकट ही व्यवस्था नाहीच. परवाच्या दिवशी आमच्या मीटिंगमध्ये पण एक असाच विषय आलेला, तर फुकट कुठलीच वस्तू द्यायची नाही. फुकटची जी सवय लागली ना, तर आपणच आपल्या माणसांना खराब करतो असं होते. हे सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. न खरोखरच आज तुम्ही आमच्या या व्यासपीठावर आलाय बोलण्यासारखं काय नाही, कारण आता न्यूझीलंडचा सामना बघायचा आहे, उमेळमाननं मोर्याचा सामना आपण बघितलेलाच आहे, न्यूझीलंडनं भारताचा सामना बघायचा आहे. आता आमच्या उमेळमाननी सांगितले की इकडेच आम्ही प्रोजेक्टर लावणार आहोत. जे कोण थांबणार असेल त्यांनी थांबा, त्यांच्या जेवणाची व्यवस्था पण आम्हीच करणार आहोत. आणि तुम्हाला धन्यवाद देतोय की तुम्ही आज आमच्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लागलेत. आणि परत एकदा महिला वर्गाला शुभेच्छा देतोय. 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पण नवरे मंडळीला सांभाळून घ्या जरा, हां, कारण उद्यापासून तुम्हाला परत तुमचं तेच काम चालू करायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आगरी. धन्यवाद दिनेश पाटील साहेब. मी बोलतोय पंचांना जायचं आहे, त्यांचा थोडासा कार्यक्रम आहे, त्यांचा आपण मानधन देऊन त्यांचा सत्कार करूया. गुणेश पाटील पंचा अधिकृत पंच आहेत आपल्या आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे. मी सन्माननीय अजय रॉडगे साहेबांना विनंती करतोय की त्यांचा आपण यथाशक्ती मानधन देऊन त्यांना सन्मान करूया. दुसरे पंच आहेत महेंद्र शिंदे. मी हरिचंद्र महादेव पाटील यांना विनंती करतोय की त्यांना आपण सन्मानित करावं. हरिचंद्र महादेव पाटील या. धन्यवाद. धन्यवाद. अधिकरून माझ्याकडे भरत राऊत यांचा अहवाल आला नाही. मी आपल्या नवनिर्वाचित नगरसेविका आमच्या गावच्या प्रमिलाताई, सर्वांच्या लाडक्या प्रमिलाताई पाटील यांना विनंती करतोय की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आज जागतिक महिला दिन आहे, पहिला संधी तुम्हाला देतोय. आगरी कोळी समाज सामाजिक संस्था. हॅलो. आज आगरी मास्टर तर्फे हे जे क्रिकेट सामने भरवले गेले त्यामध्ये 16 संघांनी भाग घेतला होता. आजची जी फायनल आहे ती उमेळमान आगरी मास्टर्स आणि मोरवा आरके यांच्यामध्ये झाली. त्यात मोरवा आरके हा संघ विजयी झाला, त्यांचे मी हार्दिक अभिनंदन करते. आणि उपविजेता संघ आगरी मास्टर्स उमेळमान यांचे देखील मी अभिनंदन करते. आता आज आमच्या गावातील दिनेश पाटील यांनी आगरी मास्टर्सबद्दल जे काही मनोगत व्यक्त केलं, त्यांच्या ह्या आगरी मास्टर्स याच्यामधून संघातून नेहमी विविध सामाजिक कामं पार पाडली जातात. त्याचंच उदाहरण म्हणजे ही ॲम्ब्युलन्स. आणि खरोखरच मला सांगायला अभिमान वाटतो की ह्या ॲम्ब्युलन्सचा वापर ते विनामूल्य संपूर्ण आमच्या उमेळमान गावासाठी आणि पंचक्रोशीतील कुठल्याही व्यक्तीला, माझ्याकडे पण फोन येतात, मी सचिन किंवा दिनेश यांना फोन करून ते ॲम्ब्युलन्स उपलब्ध केले जाते विनामूल्य. फक्त जो काही मगाशी त्याने सांगितला की पेट्रोल आणि ड्रायव्हरचा चार्ज घेतला जातो. दुसरी गोष्ट असे सांगितली की सचिन घरत नगरसेवक असताना हे जे क्रीडा संकुल आहे ते पूर्वी असं नव्हतं. त्याच्या प्रयत्नाने हे क्रीडा संकुल चांगलं झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्या गावातील तसेच पंचक्रोशीतील विविध संघ, विविध खेळाडू इथे आपला सराव करतात. ह्याच्यातून विविध
अष्टपैलू खेळाडू घडावे आणि आमच्या उमेळमांचं गाव पंचक्रोशीतून महाराष्ट्रातून भारतात आणि भारतातून संपूर्ण जगात प्रसिद्ध व्हावं अशी मी सदिच्छा व्यक्त करते. दुसरी गोष्ट म्हणजे मैदानाबद्दल आता दिनेश पाटीलने सांगितलं, तर आता आम्ही नवीनच निवडून गेलेलो आहोत, तर आमच्याकडून जे जे काही सहकार्य लागेल ते सहकार्य देण्याचा मी निश्चितच प्रयत्न करू. दुसरी गोष्ट की आज 8 मार्च जागतिक महिला दिन आहे. इथे उपस्थित असलेल्या आणि कालपासून ह्या संघासाठी परिश्रम करणाऱ्या सर्व महिलांना आणि गावातील तसेच सर्व महिलांना मी महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते. आज आम्हाला इथे बोलावलं आणि आमच्या हस्ते बक्षीस समारंभ करण्याचं तुम्ही जे काम केलं त्याच्याबद्दल आगरी मास्टर कोळी समाजाचं आपलं संघाचं मी आभार मानते. थँक्यू. धन्यवाद प्रमिताताई पाटील. नेहमीच तुम्ही आमचा पाठीशी आहात, यापुढे पाठीशी उभं राहाल अशी अपेक्षा करतोय. आपल्या नवनिर्वाचित नगरसेवक आहेत अजय रॉड्रिक्स साहेब, त्यांना मी विनंती करते आपलं मनोगत व्यक्त करावं. आमच्याकडे अजून अहवाल आला नाही, त्याच्यामुळे आम्ही थोडंसं थांबले. सर्वप्रथम आगरी समाजाचे हार्दिक आभार मानतोय, कारण त्यांनी आम्हाला हा जो मान दिला. माझ्या मते नगरसेवक झाल्यानंतर हा माझा पहिलाच कार्यक्रम आहे जिकडे मी व्यासपीठावर बसलेलो आहे. तर सर्वांचे आभार. आणि मी पण स्वतःला अर्धा आगरीच समजतो, कारण माझं घर दिवाणमानमध्ये येतं, म्हणून त्याप्रमाणे तुम्ही चांगला कार्यक्रम नेहमीच आयोजित करतात. मी नगरसेवक पण पण याच्या अगोदरी प्रत्येक वर्षी मी हे सामने पाहायला येतोच इकडे. आणि तुम्ही एक सांगितली कल्पना दिली की हा मैदानासंदर्भात ते माजी नगरसेवक सचिन गरत मला बोलत होते की त्यांनी ऑलरेडी प्रस्ताव मांडलेला आहे, बरीचशी मंजुरीची कामं त्याने करून घेतलेली आहेत. ते प्रमिलाताईचे आणि प्रकाशदादा माजी महापौर, उपमहापौर, महापौर आणि आताचे नगरसेवक यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला ही जागा आपल्या समाजासाठी कशी घेता येईल त्याच्यावर आपण एकत्र प्रयत्न करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. चला, आपले सर्वांचे प्रमुख पाहुणे लाडके प्रकाश रॉड्रिक्स साहेबांना मी विनंती करतोय की आपण दरवर्षीप्रमाणे यासुद्धा वर्षी आपण मनोगत व्यक्त करावं. आगरी कोळी सामाजिक संस्था उमेलमान आगरी मास्टर तर्फे आज 40 वर्षावरील वाढते ना, आम्ही 45 वर्षावरील माणिकपूर खेळतो. उमेलमानचे आता 3 प्लेयर आमच्यामध्ये खेळतात, सचिन, मुकेश आणि यावर्षी जे पी खेळायचा, परंतु जे पी यावर्षी नाही, आणि नागेश जरा आमच्यावर खेळताना विचार करा, पुढच्या टायमाला तुझी एक दिवस सुट्टी कॅन्सल करीन नाही तर मी. तर मी गेली जवळ आपल्या ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे माजी नगरसेवक, तुमच्या संस्थेचे अध्यक्ष सचिन गरत, माझे सहकारी अजय रॉड्रिक्स, म्हणजे नगरसेविका प्रमिला पाटील व व्यासपीठावरील सर्व मान्यवर, कमिटी मेंबर्स आणि समोर बसलेले सर्व मोरब्याचे आणि उमेलमानचे प्लेयर. मी जवळ सचिन नगरसेवक झाल्यापासून इथे सामने होतात. मी दरवर्षी ओपनिंगला आणि क्लोजिंगला मीच असतो. मला वाटतं तुम्ही मला बोलावतात आणि मी येतो. तर प्रेम आहे म्हणून तुम्ही बोलावता आणि मी येतो. सचिनने सांगितल्यापर्यंत ह्या ग्राउंडमध्ये जरी मिठा करायचा असला तरी कब्जा मावडते प्रमिलाचा आहे का? प्रमिला, मग तसं असेल तर तुमच्या सासऱ्याचं वगैरे नाव देऊ, तुम्ही ताब्यात देऊन टाका, काय आहे ते महापालिका करेल पुढचं. हां, आणि मला वाटतं झाला तरी तुम्ही सांगितल्याप्रमाणे महापालिका ताबा घेते, परंतु तुम्ही सध्या एक संस्था म्हणजे आमची माणिकपूरची जशी संस्था आहे, आणि आम्ही काय ती नगरपालिकेची जागा नाही घेतली, आम्ही विकत घेऊन प्रायव्हेट त्यावेळी 1932 साली एक चॅरिटेबल ट्रस्ट निर्माण करून त्या अंतर्गत, तसे तुम्ही देखील एक चॅरिटेबल ट्रस्ट निर्माण केलं की एखादी संस्था निर्माण करा गावाची तुमच्या, आणि त्यातर्फे तुम्ही मागा. म्हणजे ती त्या संस्था, म्हणजे एखादी संस्था असली तर त्या संस्थेला देता येईल. महापालिका देखील संस्थेवरती जाता.
कुठली पण गोष्ट द्यायची असेल त्यासाठी संस्था पाहिजे किंवा चॅरिटेबल ट्रस्टला आपण महापालिका कदाचित आपण या माध्यमातून चांगली कामं करता लोकांना लोकाउपयोगी जी कामं आहेत म्हणजे याच्यातून येणारा एखादा मानधन म्हणजे प्रॉफिट जर आलं तर तुम्ही तो लोकांसाठी खर्च करता. त्यामुळे तुमच्या संस्थेची मी मनपूर्वक आभार मानतो. अशाच प्रकारे चांगल्या प्रकारे टुर्नामेंट तुम्ही प्रत्येक वर्षी आयोजित करता आणि आयोजित करत राहा. आमचा तुम्हाला पाठिंबा आहे. आम्ही नेहमीच आम्ही तुमच्या पाठीशी राहू. आता वेळ झालेली आहे आणि आपल्याला T20चं मॅच फायनल बघायची आहे. त्यामुळे मी रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद दादा. तुमच्या माहिती सांगतो ही उमेदवार आगरी मास्टर्स क्रीडा व सामाजिक संस्थाच रजिस्टर आहे. त्याच्यामुळे त्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. तुमची साथ नक्कीच आम्हाला मिळणार आहे. आता समजा एक खेळाडू घेण्यापेक्षा एक टीमच घ्या ना आमची उमेदवारांची तुमच्या संघ. आम्ही जवळचेच आहोत, तुमचेच आहोत. एक टीम घेतली आमच्या उमेदवाराला चान्स द्या एक. चला देतील चान्स देतील JP. चला पुढचं सूत्र मी भरत राऊत यांच्याकडे देतोय, सुपूर्द करतोय. बक्षीस वितरण समारंभाला मी कार्यक्रमाला सुरुवात करण्याची विनंती भरत राऊत साहेबांना करतोय. तरी भरत राऊत साहेब या. ॲडव्होकेट नितीन पाटील असतील तर स्टेजवर या. तुमचं सुद्धा आम्ही आभार मानतोय. ऐकांचे आभार मानायचे राहून गेले असतील तर मी पुन्हा विनंती क्षमा मागतोय. धन्यवाद भरत पाटील. बघा, मुख्य कार्यक्रमाची सुरुवात करण्या अगोदर पुन्हा एकदा या स्पर्धेला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ज्या ज्या व्यक्तीनं वस्तू स्वरूपात, मानवी स्वरूपात आणि आर्थिक स्वरूपात जे काही सहकार्य केलेलं आहे त्या तमाम हितचिंतकांचं मी उमेदवार मास्टरच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतोय. चला आपण या लगेच वळूया सेमीफायनल मॅच, मॅन ऑफ द मॅच. सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार बहाल करतील व्यासपीठावर आमंत्रित अतिथीगण. आज महिला दिन आहे, त्याच्यामुळे अश्विनी पाटील यांना मी विनंती करतो की आपण यापुढे आपल्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार देऊया. सेमीफायनल मॅच, मॅन ऑफ द मॅच. आणि तो खेळाडू आहे कोण? नाही रे, ज्याच्या बायकोनी त्याला बूट गिफ्ट दिलेत. बर्थडे अजून उशीर आहे, 18 तारखेला. मिस्टर मुकेश पाटील, मॅन ऑफ द मॅच. अश्विनी पाटील यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार. अभिनंदन मुकेश पाटील. त्यानंतर फायनल मॅच, मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार बहाल करतील हर्षदा घरत. हर्षदाला मी विनंती करतो, हर्षदा पुढे यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार देऊया. फायनल मॅच, मॅन ऑफ द मॅच. टीम आहे RK मोरवा. खेळाडू आहे मिस्टर मेघनाथ म्हात्रे. अरे टाळ्या वाजवा. काय प्राऊड आहे, तुमचा खेळाडू आहे आणि तुम्ही टाळ्या वाजवत काय? तुमच्या डोक्यात IPL आपल्या वर्ल्ड कप सुरू आहे डोक्यात तुमच्या. त्यानंतर वळूया आपण उत्कृष्ट गोलंदाज या पुरस्काराच्या दिशेने. सर्वोत्कृष्ट गोलंदाज आणि सर्वोत्कृष्ट गोलंदाज हा प्रदान करतील पुरस्कार भावना म्हात्रे यांना मी विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण सर्वोत्तम गोलंदाज हा पुरस्कार या ठिकाणी देतोय. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज ज्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये 4 षटकं हाताळली, 58 धावा देत 5 विकेट ज्याने या स्पर्धेमध्ये काढल्या आहेत. भावनाताई म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार देऊया. टीम आहे उमेळमान आणि गोलंदाज आहे मिस्टर देवेंद्र म्हात्रे. बेस्ट बॉलर या स्पर्धेतील बेस्ट बॉलर. काय हा योग कधी येईल का तुझ्या जीवनात? पण हा फक्त उमेळमानच्या मैदानात योग येईल. बघा 40+ क्रिकेटमध्ये देवेंद्र म्हात्रे यांना पारितोषिक कोण देते मित्रांनो? त्यांच्या सहभागी होती त्यांना पारितोषिक देत आहेत.
क्रिकेटमध्ये हा योग सहजासहजी येत नाही देवे ना, नशीबवान आहेस तू. अरे पोरांना बाहेर कशाला काढता. चेतन वडापाव नंतर आण. अभिनंदन देवेन. त्यानंतर वळूया आपण उत्कृष्ट फलंदाज या पुरस्काराच्या दिशेनं, आणि मी रश्मिताई घरत यांना विनंती करतो की आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते आपण उत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार बहाल करूया. रश्मिताई म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण रश्मिताई घरत यांच्या शुभ हस्ते आपण उत्कृष्ट फलंदाज पुरस्कार देतोय. उत्कृष्ट फलंदाज संपूर्ण स्पर्धेमध्ये 4 इनिंगमध्ये 39 चेंडूंचा ज्यानं सामना केला, 5 षटकार ठोकलेत, 4 चौकार ठोकत त्याने तब्बल 77 धावा आपल्या टीमसाठी बनवल्या. नागेश तूच, अरे तूच. टीम आहे RK मोरवा, खेळाडू आहे मिस्टर मेघनाथ म्हात्रे. एकदा या खेळाडूसाठी टाळ्या व्हायला. 50चा खेळाडू आहे, वयोवर्ष 50, आणि 50चे खेळाडू 9 चेंडूनंतर रिटायरमेंट घेत आहेत. मात्र 4ही इनिंग मध्ये मेघानं रिटायरमेंट घेतली नाहीये. अफलातून बॅटिंग केली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. अभिनंदन मेघ्या. त्यानंतर आपण वळूया मालिकावीर या पुरस्काराच्या दिशेनं. उमेदमान आगरी क्रीडा संकुलनाचे कार्याध्यक्ष सन्माननीय सचिनजी घरत साहेब यांना मी विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते मालिकावीर हा पुरस्कार आपण द्यावा. सचिनजी घरत साहेब, आपण प्लीज या पुढे यायचं आहे. मालिकावीर नरेश म्हात्रे नाही रे. 4 इनिंग 33 चेंडू 56 धावा ज्यानं केल्या, 4 षटक ज्यानं हाताळली, 34 धावा देत 3 विकेट ज्यानं काढलेत. 2 नाव आहेत, एका साईडला नरेश म्हात्रे, दुसऱ्या बाजूला मुकेश पाटील, तिसऱ्या बाजूला मंगेश पाटील. मात्र मध्ये नवीन देखील आला होता, नवीन घरात मध्ये आला होता. मालिकावीर टीम आहे उमेदमान, खेळाडू आहे मुकेश पाटील. 4 इनिंग 33 चेंडू 56 धावा, 3 षटकार 7 चौकार, 4 षटक 34 धावा देत 3 विकेट. वेल डन. नरेश दादाचं देखील कौतुक करा. नरेश दादा देखील खूप चांगली कामगिरी केली होती. जबरदस्त कामगिरी नरेश दादा तुझी देखील होती. नो डाऊट काही फरकामुळे तू थोडंसं बाहेर गेलास. मुकेश पाटील मालिकावीर, अभिनंदन मुकेश. त्यानंतर नक्कीच घाई झालेल्या मॅचचे आम्ही सुद्धा विसरून गेले. एक बुलंद आवाज आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे अधिकृत समालोचक, उमेदमान गावचे जावई, सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व, पांजगावचे रहिवासी भरत राऊत साहेब. जोरदार टाळ्या वाजवा यांच्यासाठी. त्यांचा यथाशक्ती मानपान आणि यथाशक्ती मानधन देऊन आम्ही सन्मानित करत आहोत. मी प्रमेताई पाटील यांना विनंती करतोय की त्यांना आपण सन्मानित करावं. फोटो काढ ना दिनेश पाटील. काय राग आहे का काय? धन्यवाद प्रमेताई पाटील. आणि नाही, पॉकेट थोडं वजन होतं ना म्हणून ताईनं बोलवलं मी. चला आपण वळूया लगेचच या स्पर्धेचा अंतिम उपविजेता टीम. मात्र हे पारितोषिक बहाल करतील. थोडं थांबवतोय उमेदवार टीम, तुम्हाला थांबवतोय. सन्मान राहून गेलाय. आज वेळात वेळ काढून
संपूर्ण देशभरात ज्याने ही स्पर्धा दाखवण्याचं काम केलं, आपलाच भूमिपुत्र आणि जुचंद्र गावाचा सुपुत्र मृणाल म्हात्रे म्हणजेच JTC लाईव्हचे प्रोप्रायटर यांचा या ठिकाणी आम्ही सन्मान करतोय. JTC लाईव्ह खरोखर हे चॅनल तुम्हाला आवडलं असेल. क्लिअरिटी, स्कोरबोर्ड या सगळ्या गोष्टी अगदी मी म्हणेन परफेक्ट असतात JTC लाईव्हच्या. क्लिअर नेटवर्क आणि एक उत्कृष्ट दर्जाचं प्रेक्षेपण JTC लाईव्हच्या माध्यमातून आतापर्यंत दिलं गेलेलं आहे. सध्याच्या घडीला प्रगतिशील चॅनल यूट्यूब वाहिनीवरील म्हणजे JTC लाईव्ह या चॅनलला पाहिलं जातं. त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. अजय रॉड्रिक्स सरांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते JTC लाईव्ह या यूट्यूब वाहिनीचा आपण सन्मान करावा. त्याचे प्रोप्रायटर आहेत मृणाल म्हात्रे मुन्ना. त्यानंतर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं ज्यानं काम केले DJ YD सुधीरचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. निखिल पाटील या निखिल पाटील DJ YD खूप चांगली साऊंड सिस्टम. निखिलचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. प्रमोद भाऊ त्यांचा सन्मान करतील. थँक्यू निखिल, खूप चांगलं साऊंड सिस्टम. अजून कोणाचा सन्मान का जर राहिला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतोय. धनंजय पाटील येत आहे, या. ठीक आहे, धन्यवाद सर्वांचं पुन्हा एकदा. क्रमांक 2चं पारितोषिक या ठिकाणी बहाल करतील व्यासपीठावर आमंत्रित अतिथीगण. सन्माननीय अजयजी रॉड्रिक्स, सन्माननीय सचिनजी घरत आणि सन्माननीय हरिचंद्र महादेव पाटील साहेबांना विनंती करतो की आपण तिघांनी पुढे यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी क्रमांक 2ची ट्रॉफी प्रदान करतोय. चला इन्व्हाइट करू या ठिकाणी या उमेळमान मास्टर्स कपचा अंतिम उपविजेता संघ टीम उमेळमान. DJ YD चॅम्पियन नेक्स्ट चॅम्पियन. स्वतःच्या घरच्या मैदानावर 3 वेळा हा संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचला होता. लक्षात ठेवा. एकदा जोरदार टाळ्या उमेळमान टीमसाठी. RK मोरवा तुमच्याकडून व्हायला हव्यात. नाही, चॅम्पियन बनण्याचं स्वप्न अजूनही अधुरं आहे. तुमचे 2 झालेत मला माहित आहे. अभिनंदन टीम उमेळमान. त्यानंतर अंतिम पारितोषिक चॅम्पियनची ट्रॉफी देण्यासाठी व्यासपीठावर आमंत्रित अतिथीगण सन्माननीय प्रमिलाताई पाटील तसेच प्रकाशजी रॉड्रिक्स साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आपण बहाल करायची आहे. चला इन्व्हाइट करूया या मुख्य मंचावर उमेळमान आगरी मास्टर्स चषकातील 2 वेळा चॅम्पियन बनणारा 3 वेळा चॅम्पियन बनणारा संघ RK मोरवा.
हॅलो. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेअंतर्गत उमेदवार आगरी मास्टर क्रीडा व सामाजिक संस्था आयोजित कैलासवासी विजय आत्माराम पाटील, कैलासवासी हरेश रामचंद्र घरत मास्टर चषक सांगता समारंभ आता पार पडलेला आहे. आभार प्रदर्शन करतो ज्या ज्या व्यक्तींनी आम्हाला या टुर्नामेंटसाठी सहकार्य केलं त्या सर्व व्यक्तींचं आम्ही उमेदवार आगरी मास्टर क्रीडा व सामाजिक संस्था हार्दिक आभार मानतोय. प्रमुख पाहुणे जे विराट वेळ करून आले त्यांचा आम्ही आभार मानतोय आणि कोणाचं चुकून आभार मानायचं राहिलं असेल तर आम्ही क्षमा मागतोय आणि आजचा कार्यक्रम संपत आम्ही जाहीर करतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.